हॅलो, नमस्कार. आज आपण शिकणार आहे डू डज हे सेंटेन्स मध्ये कसं वापरायचं. हाऊ टू यूज डू डज इन सेंटेन्सेस. डू डज हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला वापरलं जातं. हे आज इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये मी एक्झाम्पल सहित सांगणार आहे. त्याआधी लर्न विथ सुची चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर आपण बघूया रूल काय आहे. ठीक आहे. डू डज जसं मी सांगितलं, डू आणि डज याचा अर्थ होतो करणे, करतो असं. ठीक आहे. तर आय, वी, यू आणि दे असं वाक्यामध्ये असेल तर यांच्या सुरुवातीला म्हणजे बिगिनिंगला डू वापरतात. ठीक आहे. करणे किंवा करतो. ही, शी, इट असेल वाक्यामध्ये तर त्या वाक्याच्या सुरुवातीला डज वापरतात. म्हणजेच ते वाक्य काय होणार, डू आणि डज हे जर सुरुवातीला आले तर ते प्रश्नार्थक वाक्य होतं, क्वेश्चन मार्क येतो. ठीक आहे. तर हा रूल तुम्ही फॉलो करा. एक्झाम्पल बघूया आता आपण. डॅश आय सिंग. तर आयच्या आधी नेहमी काय लागणार, डू. डू आय सिंग म्हणजे मी गाणं गाऊ का. डू आय सिंग मी गाणं गाऊ का. त्यानंतर डॅश यू नो मी. यू आहे म्हणजे डू. डू यू नो मी. तू मला ओळखतोस का. डू यू नो मी. ठीक आहे. तर इथे यू डू येणार. नंतर डॅश ही वॉन्ट एनिथिंग. काय येणार इकडे, डज. का, कारण ही, शी, इट असेल तर डज वापरतात. डज ही वॉन्ट एनिथिंग म्हणजे त्याला काही हवं आहे का. ठीक आहे. डज ही वॉन्ट एनिथिंग. डॅश शी नो कुकिंग. इथे काय येणार, डज, कारण शी आहे म्हणून. डज शी नो कुकिंग. तिला जेवण बनवता येतं का किंवा जेवण बनवणं तिला माहित आहे का. डज शी नो कुकिंग. समजलं. आता पुढे डॅश इट स्मेल्स गुड. काय येणार इकडे, डज. डज इट स्मेल्स गुड. याचा वास छान आहे का. ठीक आहे. डज इट स्मेल्स गुड. समजतं ना. त्यानंतर आहे डॅश वी नीड टू वेट मोर. ठीक आहे. इथे काय येणार, वी आहे म्हणून डू. डू वी नीड टू वेट मोर. आपल्याला अजून थांबण्याची गरज आहे का. डू वी नीड टू वेट मोर. समजलं ना. नंतर डॅश दे कॉल यू. इथे काय येणार, डू. डू दे कॉल यू. ते तुला कॉल केले का. डू दे कॉल यू. ठीक आहे. समजलं डज आणि डू केव्हा वापरतात. रूल फॉलो करा म्हणजे तुम्हाला ही वाक्य अगदी सोपी जातील बनवण्यासाठी आणि वाचण्यासाठी सुद्धा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.